मंदार, मी काय विचारलं, कुठे चाललायस ही रद्दी घेऊन? विकायला चाललो होतो. का अचानक रद्दी विकायला? आई, आपल्या घरची रद्दी अचानक वाढली ना, म्हणून मग द्यायला चाललो होतो. कसं शक्य आहे? म्हणजे अशी अचानक रद्दी कशी वाढेल? साधारण जितके पेपर येतात तितकेच राहतात ना, मग अचानक रद्दी वाढेल कशी? आणि महिना सुरू होऊन फार दिवसही झाले नाहीयेत. आई अगं, नाही नाही, तू म्हणतेस ते योग्यच आहे, पण खरं तर मला पण हा विचार आला की अचानक आपल्या घरातली रद्दी का वाढली असेल. मग नंतर कळलं, अगं मागच्या महिन्यात मी रद्दी द्यायचं विसरलो होतो म्हणून मग वाढली रद्दी. मग राहू दे ना, हा महिनाही पूर्ण होऊ दे, दोन्ही महिन्याची एकत्रच दे. कशाला? अगं म्हणजे उगाच रद्दी वाढलीये, इकडे तिकडे घरात पडून राहील, त्यापेक्षा मग देऊन येतो ना. मंदार, अरे अशी मध्येच रद्दी दिलीस तर सगळं गणित बिघडेल. या महिन्यात कमी रद्दी उरेल ना? नाही, आता नाही उरणार. काय? म्हणजे नाही, तुझे गणित नाही बिघडणार आता काही आई, कारण की आता या महिन्यात जी काही रद्दी उरेल ना, ती मी डायरेक्ट पुढच्या महिन्यात देणार आहे. मी येऊ देऊन येतोच. थांब मंदार, मला सांग, ही रद्दी द्यायची तुला एवढी घाई काय? पण आई, मी सांगितलं ना, रद्दी वाढलीये खूप. अरे ते रद्दीपेक्षा रद्दी द्यायची घाई खूप आहे असं मला वाटतंय. तो रद्दीवाला का पळून जातोय का? नाही. तू का पळतोयस? काय चाललंय? अगं भाव चांगला चाललाय रद्दीचा, म्हणून मग तो रद्दीवाला मला म्हटला की तुमच्या घरात जी काही रद्दी असेल ती घेऊन ये लवकर, म्हणजे कसं भाव चांगला मिळेल, कधीही पडू शकतो ना भाव, म्हणून मग आत्ताच चाललोय. तुला कधीपासून रद्दीचा भाव महत्वाचा वाटायला लागला? नाही म्हणजे आपण नेहमी रद्दीच्या पैशातून पुस्तक खरेदी करतो ना, मग आता 4 पैसे जर जास्त मिळाले तर आणखी एखादं पुस्तक खरेदी करता येईल म्हणून. काय रे, काय झालं? नाही आई, जरा दम लागला म्हणून. दम लागला? मग जरा सावकाश जा ना. 4 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण एवढा पळू नकोस. नाही, येतो मी. जा. अहो पण आईंना कळलं तर? आपल्यामुळे मंदार दादांना त्रास नको. तुम्ही त्यांना नाही म्हणायचं ना. अश्विनी, अहो मी दादाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो माझा ऐकणार आहे का? शेवटी माझंच दादा, या बाबतीत तो माझं काहीच ऐकणार नाही. आपल्याला तो मदतच करेल. पण मी काय म्हणते, तुम्ही ना त्यांच्या समोर ना विषयच काढायला नको होता. अश्विनी, पण एका अर्थी दादाला सांगितलं ना ते बरंच झालं. रद्दीचं दुकान बंद होतं, आता घरातल्या रद्दीशिवाय पर्याय नाही. हा, पण अहो जर ती रद्दी आणताना बाईंनी त्यांना बघितलं तर, आणि बाईंना कळलं तर ती रद्दी आपण मागवली आहे, मग नाही कळलं. दादा, दादा तुम्ही इथे? आईला काहीही कळलेलं नाही. शुभंकर, ही रद्दी. हो अश्विनी, हे घ्या कागद आणि पटकन कामाला लागा. हा. आणि अश्विनी, आता कामं जोमानं सुरू झाली पाहिजेत. एकतर एक खिंड पार करून खूप मोठा पराक्रम गाजवलाय मी. हा दादा, चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन, पण मला तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद हवेत. तथास्तु. आणि हो, तुम्हाला काही लागलं तर हक्काने सांगायचं, लाजायचं नाही. दादा, ही मदत केली खूप आहे, थँक्यू. शुभंकर, आजपासून तुमचा आणि माझा संबंध संपला. इथून पुढे तुमच्या घरात मी पाऊल देखील ठेवणार नाही. काय झालं दादा, माझं काही चुकलं का? शुभंकर, तुझ्या बायकोला समजून सांग, खूप मोठी चूक केली तिने. काय केलं मी?
काय झालं? अश्विनी, तुम्ही दादाला काय म्हणालात? थँक्यू. अहो म्हणून तो असं बोलतोय. दादा, हे बघ अश्विनी, आता आपण एक कुटुंब आहोत की नाही, आणि कुटुंबातली माणसं एकमेकांसाठी जी काही मदत करतात ती हक्काने करतात. मग त्यात थँक्यू कशाला? हा बरं, तुम्हाला काय हवं नको ते मला सांगा. तुम्हाला किराणाचं काय आणायचंय का? मी चाललोय आता. अरे दादा, काही नको, आमच्याकडे सगळं आहे. आणि तसे आम्हा दोघांना काय लागतंय? हो हो, तुम्हाला दोघांना काय लागणार म्हणा. तुमच्या दोघांचं एकमेकांवरच्या असलेल्या प्रेमानेच पोट भरत असेल काय? बर चला, येतो मी आता. चला पटकन कामाला सुरुवात करूया. सुरुवात करूया. हो. अहो म्हणजे मी तुम्हाला मदत करणार आहे ना. नको फोटोग्राफर, नको? मी करेन. अश्विनी, अहो मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला मदत करणार आहे. बर. हे काय करताय? मेजरमेंट लिहिते. अच्छा. मग यानंतर पेपर कटिंग करणार. अशाने ना कापडावरच ड्रेसचं माप घेणं सोपं होऊन जातं. अच्छा, सोपं आहे का? द्या मी करतो. नको नको, मी करते. अहो अश्विनी, मी करतोय, खूप सोपं आहे. फोटोग्राफर करते मी. अश्विनी, मी तुम्हाला म्हटलं मी तुम्हाला मदत करणार आहे. बर, एक काम करा, नाही तर ते द्या इकडे. मी तुम्हाला मेजरमेंट सांगते, ते तुम्ही लिहून घ्या. ठीक. 2 भाग करा आणि इथे लिहा बॅक नेक पॅटर्न, इथे लिहा फ्रंट नेक पॅटर्न. ओके, फ्रंट साइड 7 7 आणि 6. हा, बस एवढंच. काय अश्विनी तुम्ही, हा फोटोग्राफर इतकं सोपं नसतं हे, खूप अवघड असतं. तुम्हाला काय जातंय बोलायला? अश्विनी शांत व्हा. फक्त मस्करी करत होतो आणि मला माहिती आहे हो, तुम्ही खूप काम करता. हे काम जरी दिसायला छोटं असलं ना तरी त्यामागे खूप मेहनत आहे. किती बारीक बारीक गोष्टी करायच्या. आमचं काय हो, आम्ही दुकानात जातो, कपडे घालून मोकळे होतो, पण ह्याच्या मागे खूप मेहनत आहे. आता कळतंय मला. हो नाही, खरं तर ना एवढं अवघड नसतं. एकदा हात बसला ना की सोपं होऊन जातं. कळेलच तुम्हाला. मंदा, कुठं चाललास रद्दी घेऊन इतक्या रात्री? हळू 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 बोला. अश्विनीला द्यायला चाललोय रद्दी. का सांगतो. अहो बाबा, अश्विनीला शिवणकामासाठी लागते रद्दी. मी सकाळी देऊन आलो, पण पुन्हा लागली तर काम थांबायला नको ना. काय झालं बाबा? काही नाही, आपल्या भावाच्या संसारासाठी तू हे जे काही करतोयस ना, हे बघून खूप छान वाटलं. हो, त्यात काय बाबा,
ते घराबाहेर राहतायत पण ते आपल्याच कुटुंबाचा एक भाग आहेत ना. मग मंदार, तू आईला हवं ते काही केलं नाहीस, पण आज तू मोठा भाऊ म्हणून जे काही करतोयस ना ते लाख मोलाचं आहे. अहो, आपल्या माणसांच्या पाठीशी उभं राहणं ही साधी गोष्ट नाहीये. तू चांगलं करतोयस. जा लवकर देऊन ये. हो मी देऊन येतो. हो पण बाबा, कविता किंवा आई बाहेर आली तर तुम्ही खिंड लढवा. हो मी येतो देऊन. जा जा. किती वेळ काम करणार? अजून काही खाल्लंही नाहीये. फोटोग्राफर, परत भूक लागली का? फोटोग्राफर, अहो परत भूक लागली का? कोणासाठी वाढताय? ऍक्च्युली हे ताट मी तुमच्यासाठी बनवतो. अहो जेवेन मी नंतर. तुम्ही मगाशी मला काय म्हणाला की तुम्ही जेवून घ्या नंतर मी जेवते. माझं केव्हा जेवण झालं? तुम्ही कधी जेवणार आहात? एक मिनिट. फोटोग्राफर ऐका ना. अश्विनी, मी तुमचं काहीच ऐकणार नाही. अहो मी जेवते ना, थांबा, एवढं होऊ द्या. हा मग घ्या जेवा. थोडा वेळ थांबा ना, जेवते मी. कधी? हे हातातलं काम झालं की लगेच जेवते. अश्विनी, तुम्ही मगाचपासून मला हेच सांगताय. फोटोग्राफर, मी नक्की जेवते, एवढं काम होऊ द्या. नाही अश्विनी उठा. मी तुमचं काही एक ऐकणार नाही. ऐका ना अश्विनी फोटोग्राफर, नाही. खूप काम आहे फोटोग्राफर. अश्विनी, आपल्या दोघांमी नवरा कोण आहे? चला हा, मग माझं ऐकायचं आणि ताट संपूर्णपणे संपवायचं, नाहीतर मी भरवे. काय? अहो पटकन का? अश्विनी, काम किती पटापट करता. हा, मग पटकन संपवायचं. अरे बसा 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 रे बसा. माझीच वेळ चुकली वाटते यायची. शुभंकर, तुझं नशीब चांगलं आहे. तू भरवलेलं तुझी बायको खाते, नाहीतर आमची बायको फक्त आमचं डोकंच खाते. दादा, वहिनी इतकी वाईट नाही. हा, हो रे बाबा, तुला सगळं जग सुंदर दिसतं. बरं अश्विनी, हे पेपर्स मी ठेवतो मागे. दादा, अहो मगाशीच तर एवढी रद्दी आणून दिली, मग ही कशाला? अगं ठेव ग, नंतर उपयोगी पडेल तुला. हा बर बरं, आता तुम्ही दोघं जण जेवण करून घ्या, मी येतो. शुभंकर, तू भरव आता घास तिला. हं? चला. फोटोग्राफर, दादा किती चांगले आहेत ना. हो अश्विनी, खर तर घर अशाच माणसांमुळे बनतं. बाकी भिंती आणि फर्निचर यांच्यामुळे काही नाही होत. खरंय. फोटोग्राफर, बघा ना, आपल्या घराला ना भिंती आहे ना जास्त सामान आहे, तरी पण आपल्या घरासारखंच आहे ना. माहितीये का? कारण आपलं ह्याच्यासोबत मन जडलंय. हो ना? ह्याच समजूतदारपणामुळे या तंबूला घर पण आले. कुठे होतास? मी ते शतपावली करायला गेलो होतो. पण मी मगाशी बाहेर बघितलं तेव्हा तर नव्हतास तू. काय सांगतेस? तू पाहिलं मला? हो. नव्हतो का मी? कुठे होतो मी? हा, आलं लक्षात माझ्या. अगं कविता, ते काय झालं, मी शतपावली करायला बाहेर गेलो, तिथं फिरलो जरा वेळ, तेव्हा मला कळलं की अगं 60च पावलं होत आहे तिथे.
हा, म्हणून मग मी बाकीचे 40 पावलं मारायला जरा बाहेर गेलो होतो. काय झालं माहिती का कविता, ज्यावेळेस मी 60 पावलं बाहेर फिरत होतो की नाही, त्यावेळेस मी तिथेच होतो. पण ज्यावेळेस 40 पावलं फिरायला बाहेर गेलो ना, त्यावेळेस मी तिथे नव्हतो. आणि नेमकं त्याच वेळेस तुम्हाला पाहायला आलीस. बरं ते सगळं सोड, 40 आणि 60 किती? 100. पटले ना तुला? हो. बस झालं. 1 मिनिट मंदार, आजकाल तुझी शतपावली ना फारच वाढत चाललीये. हा, हे पण जरा वाढत. तुझी पावलं तंबूत तर जात नाहीयेत ना? कविता, माझ्यावर अविश्वास? कविता, तुम्हाला हेच ओळखलंस इतक्या वर्षामध्ये? कविता मला सांग, आजपर्यंत एकही गोष्ट तुला न विचारता केली का मी? सांग ना, केली आहे का मी? नाही ना? साधं फोडणीला काय घालू हे सुद्धा तुला विचारतो की नाही मी? कुठं बाहेर जायचं असेल तरी तुला न विचारता गेलोय का आतापर्यंत मी? सांग ना कविता, गेलोय का मी? नाही ना? मग तुला न विचारता मी तंबूत जाईल? मला अजिबात पटलेलं नाही कविता हे. बरं, वाटलं मला तंबूत जावंस, पण तुझं काय? तुला आवडणार आहे का? तुझं सोड, आईला पटणार आहे का? मग कशाला जाईल मी तंबूत? शी. फोटोग्राफर, ही डिझाईन झाली की मी दुसरी डिझाईन करायला घेते. तोवर तुम्ही ना फोटोग्राफर, झोप येते तुम्हाला? नाही मी करतो. शेवटचे 5च डिझाईन राहिलेत, मी करतो. ऐका ना, हा. तुम्ही जाऊन झोपा, तुम्हाला झोप येते. अहो नाही, होईल. फोटोग्राफर, सकाळी कॉलेजला पण जायचंय ना, झोपा. हो जायचंय, पण तुम्ही एकट्याने कशाने? अहो, माझं झालं की मी पण झोपते ना. मग मी पण थांबतो ना. अहो, मला असं जागायची सवय आहे. आणि हे झालं की मी लगेच झोपते. तुमच्या डोळ्यावर झोप आहे की नाही? तुम्ही जाऊन झोपा. अहो पण फोटोग्राफर, मी सांगते ना तुम्हाला, जाऊन झोपा. काही लागलं तर मी उठवते ना तुम्हाला. बरं ठीक आहे, पण तुम्ही लवकर आठवायचं. हा. काय करताय? अहो अश्विनी, राहू द्या, मी करतो. अहो, करते मी. फोटोग्राफर, चला झोपा लवकर. ठीक आहे, पण हे बघा, तुम्ही पण जास्त वेळ जागू नका. हा, लवकर झोपा. काही पॅटर्नचे कटिंग करून ठेवते आणि झोपते. तुम्ही झोपा. बर, होईल ना पटकन? करते.
काय झालं? ह्याने आपल्या संसाराला हातभार लागणार आहे. मग त्रास तुम्ही एकटीने का घ्या? ते कात्री द्या, मी कट करतो. हे बरोबर आहे ना?